तर आता मी बसले कम्प्युटरवर, थोडं काम करायचं आहे. तितक्यात आईने मला दिले पपई खायला. आताच नाश्ता पण झाला माझा आणि थोड्या वेळात काम करायला बसले. आई बोलली साईड बाय साईडला थोडा पपई खा. आई असलं की मला सगळं रेडी फूड आयतं मिळतं, सगळं जास्त काय करायला लागत नाही. मेन म्हणजे आई आल्यानंतर मी किचनमध्ये जातच नाही. सगळं जेवणाचं सगळं जो कॉन्ट्रॅक्ट असतो तिच्याकडे देते मी. जेवणाचं सगळं तीच करत असते. आता परत दुपार झाले, जेवण बनवायचं आहे. तर तुम्हाला दाखवते आई काय किचनमध्ये करते आणि आज काय जेवायला आहे तिच्याकडूनच विचारूया आपण. वांगा, बटाट, आंबा घालून. आंबा पण कापून ठेवलाय. आंबा पण कापून ठेवलाय. हे गॅस कमी कर. बटाट शिजायला तर आंबा टाकायचा ना. बटाट झाल्यानंतर आंबा टाकल्यावर बटाट शिजत नाही, आंबट असतो. आणि सुकटीचा रस्सा आम्हाला सगळ्यांना घरामध्ये खूप जास्त आवडतं. म्हणजे आग्र्यांच्या घरी बुधवार आणि रविवार फिक्स असेल मे बी सुकटीचं कालवण. जर रविवारी चिकन नसेल आणणार तर, है ना आई? ताजं वांग झाडावरचं, झाडावरचं ताजं, फ्रीज मधलं नाही ना. फ्रीज मधलं कसं शिजत नाही वांग पटकन, लागतं छान. पण झाडावरचं वांग काढलंय, कवळं आहे ते वांग, बी पण नाही सफेद आहे. मला जवळ पण आपला फ्रीज मध्ये ठेवलेला. तर बुधवार आणि रविवार फिक्स असतो सुकटीचा. जर रविवारी चिकन नसेल आणणार तर मग सुकटीचं कालवण फिक्स असतं आमच्या आग्र्यांकडे तरी. तर आईचं सुकटीचं कालवण मस्त होतं, 1 नंबर. त्याच्यावर पांढरा कांदा तर 1 नंबर. कालवण आणि भात आणि पांढरा कांदा, है नाही? आणि आता आंबा पण आहे, तर कालवणातला आंबा मला खूप जास्त आवडतं खायला. तर आता मस्त जेवलो. सुकटीचं कालवण आणि भात मस्त झालं होतं कालवण. पोट भरून जेवलो आणि थोड्या वेळ जरा आराम करत बसलोय. आई पण तिच्या बेडरूममध्ये थोडा आराम करते आणि मी पण जरा माझं छोटं मोठं जे कामं आहेत ती कंप्लीट करायची आहेत, ती करायची आहेत मला. थोड्या वेळाने परत प्रीत ऑफिसवरून येणारच आहे, मग चहाचा टाईम होईल, तर चहा बनवायचा आहे. आणि आज आई जाणार आहे घरी, कारण की आता शेताची कामं चालू झालेली आहेत, पाऊस पडायला लागला, त्यामुळे पप्पांनी पेरणी केली शेतामध्ये. तर आईला घरी सोडण्याचं आहे, कारण का 2 दिवस माझ्याकडे आले होते, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून. पण आता मी ठीक झाले, मस्त ठणठणीत झालंय. तर आईला सोडायचं आहे आता घरी. मग पप्पांना शेतावरचं पण करावं लागतं आणि इकडे धावपळ करत येतात, म्हणून आईला बोलले की तर मी ठीक आहे, तू जा घरी म्हणून. तर आईला पण सोडायचं आहे. तर प्रीत येईल थोड्या वेळातच, थोडा वेळ आराम करतो असंच, मग आईला घेऊन जाऊया घरी आपण. हिला रोज रोज काय द्यायचा? ते बघ आला, नेहमीचा माणूस आला की बरोबर ती येते. प्रीत तुम्ही तिला सवय लावली आहेस? हा, बिल्ला आपका फेवरेट है, पता है मेरे को. मी असताना अजिबात येत नाही का, मी तिला हकलवते दूध पिते म्हणून. आणि तू आलास ना बरोबर म्याव म्याव कर दरवाजामध्ये उभी राहते ती, की म्हणजे माझा माणूस आला तर मला खाऊ देईल काहीतरी. हा, ओके. काय करतोय आता? चहाचं टाइम झालंय ना. परत ती कोरियन बीबीक्यू चिकन ना, तिखट आहे प्रीत. मी खाणार आहे ती, तिखट चालते मला. आणि इकडे चहा रेडी होतोय. तू काय बनवलंयस? मी काय नाही बनव, मी चहा बनवणार आहे आता, म्हणजे बनवलंय. आता वेळ आहे का मॅगी खायची? चल आता पटकन निघायचं आहे. आई तू रेडी? मी जायला आता, फक्त काय गंध पडत करायचं. ओके. पण या चला. मॅगी आणि चहा प्यायला. चहाची वेळ झाली, तसं पण मी चहा घेणार नव्हते. आई बोलली थोडं कमी कर, चहा कमीच करणार होतो, पण आता मला राहावलंच नाही, पाऊस पण पडतो. चहा आणि खारी खायची वाटते मला, घेतली थोडंसं. आता 1 टाइमच घेत जाईन, मे बी 2 टाइम कमी करेन. काल कॉफी घेतली. काल कॉफी घेतली मला, आज घेऊ दे जरा, अशी तळपच आली मला. खाते, सॉरी पिते. आणि इकडे बघा ह्याचं काय चाललंय. आणि मॅगी बनवली आता, दिसते तिकड. माझी पण खायची इच्छा होते, पण मला त्रास होईल, मी नाही खाणार. असं टेम्पटिंग वाटते, यम्मी वाटते, पण तिखट आहे तो कोरियनवाल्या. पहिलेवाल्या आणि ही चिकनवाली, असं काही त्यांचा 2 फ्लेवर आहेत काहीतरी. एक व्हेजवाली आहे आणि मॅगीमध्ये पण प्रकारे मी पहिल्यांदाच बघितले, व्हेज आणि नॉन व्हेज. पण चांगलं आहे, खा, एन्जॉय. कशी आहे खाऊन बघा, मग मला सांगा. तिखट तिखट, झणझणीत. झणझणीत.
नाकातून डोळ्यातून सगळं पाणी येईल, मस्त धूर निघेल. बघितलं, सांगतोय धूर निघेल तरी स्वतः खातोय. प्लीज कमी खा हो, आता लाल होईल तरी मी खाणार. पैसा वसूल होना चाहिए. ए बस कर आता. टेस्ट केलीस ना कशी आहे ती? हा बरं ठीक आहे. अरे पण ती तिखट. एक मिनिट, आईला थोडी टेस्ट करू दे मग आईला. नाही आई टेस्ट करायचीच नाही, आई तुला टेस्ट करायचीच आहे आता. तू टेस्ट कर मग तुला समजेल केवढी तिखट आणि गोड आहे ती. रेडी? दे चष्मा. बॅगा बिगा भरल्यात. आता कधी येणार आमच्याकडे? तो काही बिस्किट माझ्याकडे खूप सारे आहेत. अरे माझ्याकडे आहे. तू मग मी जे दिसलं ना मग ते खात बसतो. चला दुधाचं चहा नको दूध जास्त. ओके काय वाटलं तर फोन कर, आलोच मी 2 मिनिटात ती घरी. चला गाडी निघाली. बाय बाय. अरे काय नाही होणार, चल. नाही ती साडी खोचले नाही ना. आमची शेट रेडी. पाऊस आला बघ. शेताला बरं झालं. मग पाहुणे पाहिजे होता पाणी. आपण कर जा लवकर 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 बस. आज तुला उशी नाही घेतली आम्ही. थांब थांब. गणपती बाप्पा मोरया. जास्त ब्राईट झाले का? मम्मीची खुशी दाखव किती घरी चालले तर. काय आणलंस? वडापाव पॅटीस. हो माय गॉड, तुझ्यासाठी पॅटीस? माझ्यासाठी पॅटीस. म्हणजे शेतावर आणून द्यायचं? शेतावर खाणार. शेतावर जायचंय ना? जायचंय. येणार आहेस का तू? तू नेलीस तर मी येणार. सावकाश गाडी बघ. तर आता आम्ही चाललो शेतावर. अचानक आमचा प्लॅन बनला शेतावर जाण्याचा. पाऊस पण पडतो आणि पप्पा ऑलरेडी शेतावरच आहेत. मग त्यांना आम्ही वडापाव घेऊन चाललोय. त्यांना माहिती नाही की आम्ही आलोय म्हणून ते. तर प्रीत आहे, आई, आणि आमच्याकडे मेन माणूस कोण आहे तर आमच्यासोबत बाबू पण आलाय. आमच्या शेजारचा अनुज नाव आहे त्याचं. तर तो नाही, पाऊस आहे तर त्याला मी दिसले. संकेत कुठे चालले? म्हणजे शेतावर चालली येतोय. तो पटकन निघाला. काय बोल? हवं? अरे बाबूला घेतला. हवं सगळे दिसले कोण कोण शेतावर चाललंय ते. तर तो आईचा नेहमी पार्टनर असतो. आई शेतावर निघाली की तो बाबू सोबत असतो. हा, तर आता आम्ही सगळे चाललोय. पप्पांना नाही माहिती आम्ही येतोय ते. आणि खाऊ पण घेतले. तर चला. पण ते काय करतायत ते? आता माती फुसफुशीत करतायत. मुळे जातात ना पटकन. असं आहे का? मग ते पावसाच्या अगोदर कर. भात टाकलंय का आई? आलंय ना? भात पेरणी. आलंय बघ भात त्याला. थोडी आपल्या शेतात दाखवते. हा आलाय, दिसतोय. हे पाणी येतोय का? आणि ती मच्छी पकडतायत ना? पाणी आलंय. थांब 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 जरा पुढे जाऊचे. आईला पकड. थांब थोडं. आपण इथेच राहणार. पप्पा आलो. तिला घेऊन आलो. या वरती इकडे या. हा हे आमचा शेत. त्याच्यामध्ये आता पेरणी केलंय, भात टाकलाय. पाखरं येतात ना म्हणून पप्पांना असं बसावं लागतं. पाखरं भात खायला येतात त्याच्यामुळे. या. आम्हाला वाटलं तुम्ही घरी असाल काय, का पाऊस पडतोय म्हणून. तरी पण आहेत पाखरं. तिकडे पुढे आहेत पप्पा. अजून नाहीये ते बघ, उडतायत.
सगळ्यांना मी छत्री पकडू का तुला? काय रे बसतील ना, जातो आम्ही खरंच. इकडे काम राहिलंय माझं बाकी. एक एक घ्या सावकाश. बाबूला द्या एक. अरे जवळ ये बाबा. शर्मा राय व पाऊस जोरात झाला आता. मला पाव नको आहे. पाव तिला वडा द्या फक्त. तिला वडापाव द्या. मला वडापाव द्या. वडापाव मध्ये पण पाणी गेला. आत्ता चालू केला आत्ता. पाऊस जोरात आला आम्ही आलो तेव्हा. त्यांच्या वडापाव मध्ये पण पाणी गेला. हवा सुटले आणि शेतावर खूप जोराचा पाऊस पडतो आणि हवा पण आहे. तर मस्त एन्जॉय करा. वडापाव आम्ही काढतोय. पूर्ण भिजलो. पूर्ण नाही. पूर्ण भिजलो. हे बघ. नहेलाई पूर्ण शेतावर नहालिया. जोराचा पाऊस आहे. थांबायचं थोडा वेळ. जायचं थांबायचं. आतमध्ये जायचं. काय म्हणते जाऊया चाल. चल जाऊ नाही तर हळूहळू. पाऊस काय थांबणार नाही. मच्छी पकडतात मच्छी. पूर्ण भिजलो. पटकन वडापाव खाले आणि आता निघालो घरी जायला का पाऊस खूप जास्त वाढलाय. चला आता घरी. मजा केली खूप. तर मंडळी आता आलो आम्ही घरी. खूप धमालच केली. म्हणजे आम्ही पोचलो, पप्पांना हाक मारली, थोडा वेळ बोलणं केलं, 5 मिनिटं आम्ही बोललो आणि लगेच पाऊस आला. आणि एवढा जोराचा पाऊस आला ना काय विचारूच नका. आणि तिकडे सगळं एकदम मोकळं आहे, झाड वगैरे असं काय नाही, पूर्ण शेतीच आहे पूर्ण. त्यामुळं वारा एवढा जोराचा लागत होता ना, त्याच्यामध्येच आम्ही वडापाव खाला. पण ती मजाच वेगळी आली. केस असं सगळी भिजले. मी अक्षरशः आत्ता केस सुट्टी सोडलीत मी पूर्ण केस वगैरे भिजली माझ्या. पण वडापाव खाली ती मात्र मजा केली आम्ही इथे. तेवढ्या भर पावसामध्ये आम्ही वडापाव खाला. आणि मग नंतर वडापाव खायला थोडा वेळ थांबलो आणि मी निघालो. मग खूप जोराचा वारा पण वाहत होता. मग आम्ही घरी निघालो. त्याला पण मजा आली आणि पप्पांना पण भारी वाटलं. आम्ही अचानक त्यांना सरप्राईज दिलं. तर आता घरी आलो तर पाऊस पडतोय बाहेर. तर चहा तर आम्ही मागाशीच पिऊन गेलो होतो. तर नंतर डबल चहा नको व्हायला म्हणून आता मी मुसळी देते दुधामध्ये. दोघं पण खातो. तशी पण भूक पण लागले आम्हाला. वडापाव आम्ही एकच खाला का वडापाव वगैरे कमी करायचे म्हणून एक वडापाव खाल्ला. तर मग आता मुसळी खाते दुधामध्ये. तर मंडळी भेटते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. चलो बाय बाय.